नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निलेश देवरे, दयाल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी. तर आज आपण आलो आहे दयाल कंपनीच्या अनमोल 51 या वाहनाच्या मक्याच्या प्लॉटवर. तर आपल्याबरोबर शेतकरी बांधव आहेत. अगोदर त्यांचा परिचय घेऊन घेऊ. दादा, तुमचं नाव सांगा बरं. नमस्कार, मी अविनाश शांताराम पगारे, राहणार कोटमगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. तर शेतकरी बांधवांनो, यावर्षी दादांनी दयाल कंपनीचा अनमोल 51 ह्या वाहनाची लागवड केलेली आहे. तसंच बघायला गेलो तर इतरही वाहनाची लागवड केलेली आहे. तर आपण थेट शेतकरी बांधवांच्या तोंडूनच आपण जाणून घेऊ की दयाल कंपनीचा अनमोल 51 मध्ये आणि इतर वाहनामध्ये त्यांना काय डिफरन्स दिसून आला आहे. तर ह्या गोष्टीची आपण माहिती घेऊ. तर दादा, तुम्ही तुमच्या शेतात इतरही कंपनीचं चांगलं दर्जेदार वाहन लावलेलं आहे. तसंच दयाल कंपनीचा अनमोल 51 हे एक दर्जेदार वाहन लावलेलं आहे. तर दोघांमध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला हे सांगा. पहिले तर आम्ही जेव्हा मकाला लागवड केली त्याला बियाण्यामध्ये पण फरक दिसला. इतर वाहनाचे मका होती त्याचे दाणे बारीक होते आणि आपले जे अनमोलची पिशवी होती त्यामध्ये स्ट्रॉंग दाणे निघाले. जेव्हा आपण मका टाकली, एक 15-20 दिवसाची झाली, तर त्यानंतर असं जाणवलं की जी इतर मका आहेत त्या मकामध्ये आळीचं प्रमाण जास्त होतं आणि ही जी आपली अनमोल होती तर याच्यामध्ये 1000 झाडांमध्ये 1-2 झाडं असं का त्याच्यावर आळी, म्हणजे एकंदरीत आळीचं प्रमाण इतर वाहनापेक्षा कमी होतं. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकतो दयाल कंपनीचा जो अनमोल 51 वाहन आहे याचं पान अतिशय चवड्या पद्धतीचं येतंय, म्हणजे रुंद असतंय आणि त्याचबरोबर पूर्ण काळोखी सुद्धा आहे. पानाला एकदम काळोखी आहे आणि पान पण रुंद आहे. जेणेकरून आपल्याला जेव्हा मकाचं तर उत्पन्न निघेल, पण नंतर आपल्या जनावरांसाठी जो चारा लागतो ना, त्या चारा सुद्धा व्यवस्थित जनावर खाऊ शकतात. त्याचबरोबर आपण पाहू शकतो शेतकरी बांधवांनो, याचा जो बुंदा आहे तो अतिशय मजबूत स्वरूपाचा आहे. त्याच्यापासून काय होतं, किती वादळी वारा किंवा वादळी पाऊस जो लेट मान्सून येतो त्याच्यापासून आपला मक्का कुठल्याही प्रकारे पडत नाही. मक्का जर पडला नाही तर त्याचं उत्पन्न 100% शुअर राहतं. किंवा मक्का पडल्यावर काय होतं, काही वेळेस ज्यावेळेस मक्का पडतो त्यावेळेस मक्क्यामधून कोंब निघायला सुरुवात होते. तर ज्यावेळेस तुमचा बुंदा मजबूत राहील त्यावेळेस तुमचा मक्का कधी पडणार नाही आणि पडला नाही तर तुमच्या मक्क्यामध्ये नुकसान सुद्धा होणार नाही. जेणेकरून जे सोंगायच्या टायमाला पाऊस येतो जास्त आणि वारं पण राहतं, खाली जमीन भुसभुशीत राहते, मका वरती वजन झाल्यामुळे पडू शकते. बिट्टीचं वजन वाढल्यावर जेणेकरून पडली तर मग ते नुकसान आपलंच आहे ना. बरोबर. त्याची उंची कसं काय दादा? उंची काय विशेष उंची नाही, उंचीमुळं 5.5 ते 6 फूट उंची आहे. आणि त्याचबरोबर बिट्टी कशी आहे दादा, याची बिट्टी कशी निघते आता? बिट्टी तर आताची सुरुवातीला बिट्टी निघाली, आपण बघू शकता बिट्टीची साईज. अजून तर ती आता फक्त 60 ते 65 दिवसाचा आपला प्लॉट होतोय. अजून दाणे आता फक्त पॉलिनेशन पिरियड त्याचा चालू आहे. तर शेतकरी बांधवांनो, जसं आपल्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की मक्यामध्ये पानं अतिशय रुंद आहेत, त्याबरोबर उंची 5.5 ते 6 फूट आहे. त्याच्याबरोबर पाहायला गेलो तर बुंदा मजबूत आहे. त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट, याचे जे मक्याच्या कणसावर हे जे कव्हर येते हे कसं आहे दादा, घट्ट स्वरूपाचं आहे. म्हणजे याच्यामुळे काय झालं, तुमच्या आळीचा अटॅक याच्यावर कुठल्याही प्रकारचा कणसावर झालेला नाही. बरोबर. त्याच्याबरोबर आपण एक महत्वाची गोष्ट पाहिली का, की याचा जो पूर्ण काळा कलर आहे याच्यावर कुठल्याही आपल्या एकाही झाडावर आळीचा स्पॉट सुद्धा नाही. म्हणजे काय की रोगालाही रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे आणि आळी तर दिसायला सुद्धा नाही, म्हणजे पाहायला सुद्धा नाही. आळीचा एकच स्प्रे झालेला आहे, तो पण मारून घेतला का जेणेकरून आपल्याला आळीचा प्रादुर्भाव कमी राहील. आणि तसं इतर वाहनामध्ये काय फरक दिसला दादा? इतर वाहनामध्ये आता आपण दयालच्या 2 बॅग टाकलेल्या आहे. इतर वाहन उगवण क्षमतामध्ये उगवण क्षमता पण चांगली आहे, जेणेकरून म्हणजे जे उगवायला व्यवस्थित उगल्या, काही अडचण नाही आली, पाऊस पण व्यवस्थित होता त्यामुळं. आणि मग इतर वाहनांचं कसं हाईट याच्यापेक्षा थोडी 1 फूट हाईट कमी आहे आणि बिट्टी पण अशी याच्या तुलनेत बिट्टी कमीच आहे. तर शेतकरी बांधवांनो, जसं आपण दादांच्या कडून ऐकलंय की दयालच्या मक्यामध्ये काय काय बेनिफिट मिळणार आहे, तर तुम्ही सुद्धा दयालचा अनमोल 51 ह्या वाहनाची लागवड करा. आणि जसं दादांनी भरघोस उत्पन्नाची हे यशोगाथा रचली
त्याच पद्धतीने तुम्ही दयाल कंपनी सोबत जुळा आणि एक चांगलं उत्पन्न घ्या. धन्यवाद. नक्कीच. हरियाले खुशहाली धरती से सोना